ನಿದ್ದಿನೇ सर्व आदरणीय विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. मी आपला DGK सर, अक्कलकोट, सोलापूर जिल्हा. महाराष्ट्र सेट परीक्षा पेपर क्रमांक 1 मधील 8वा युनिट ICT या युनिटामध्ये येणारे 100 महत्त्वाचे कन्सेप्ट बेसिक कन्सेप्ट म्हणून आपण बघत आहोत. हे 100 कन्सेप्ट तरी तुमच्या लक्षात पाहिजे. आतापर्यंत 20 कन्सेप्ट मी तुम्हाला सांगितलेले आहे. हो ना, 20 कदाचित लक्षात नाही, 20 सांगितलं असेल. ओके, त्याचं पुढचं कन्सेप्ट बघूया. 21वा 20 आहे का नाही एकदा पुन्हा एकदा कन्फर्म करतो. मी आतापर्यंत 20 कन्सेप्ट सांगितलेले आहे. आता पुढचं कन्सेप्ट बघूया. 21वा कन्सेप्ट, विजय भटकर या शिक्षण तज्ञाने ह्या संगणक तज्ञाने, कॉम्प्युटर तज्ञाने, विजय भटकर प्लेड एन इम्पॉर्टंट रोल इन डेव्हलपिंग द फर्स्ट सुपर कॉम्प्युटर इन इंडिया. भारतात जे सुपर कॉम्प्युटरचं निर्माण झाला, त्या सुपर कॉम्प्युटर निर्माण होण्यापाठीमाग महत्वाचं कारण म्हणजे या व्यक्ती विजय भटकर, सुपर कॉम्प्युटर. आता KBPS, किलोबाइट पर सेकंड, दिस इज अ युनिट ऑफ डाटा ट्रान्सफर फाईल आहे. UGC इन द कॉन्टेक्स्ट ऑफ इंटरनेटच्या माध्यमात, इंटरनेट क्षेत्रात UGC म्हणजे काय? युनिव्हर्सिटी ग्रँट कमिशन हा शिक्षण क्षेत्रात आहे. इथं UGC युजर जनरेटेड कंटेंट. ट्राय म्हणून एक संस्था आहे. कशा संदर्भात ट्राय? त्याचं फुल फॉर्म टेलिकॉम रेग्युलेटरी ऑथॉरिटी ऑफ इंडिया. टेलिकॉम रेग्युलेटरी ऑथॉरिटी ऑफ इंडिया. 25वा कन्सेप्ट, व्हेन यू ऍक्सेस ए साइट with HTTPS instead of HTTP in the address bar, it primarily means you are accessing a secure communication. HTTP आणि HTTPS मध्ये काय फरक आहे? किंवा HTTPS चा वापर करून आपण एखाद्या वेबसाईटचा माहिती घेत असेल तर काय त्याचा परिणाम होणार आहे? तर इन्फॉर्मेशन सेक्युर होणार आहे. CEC त्याचं फुल फॉर्म कन्सोर्टियम फॉर एज्युकेशनल कम्युनिकेशन. प्लीज कन्सेप्ट लक्षात घ्या. कन्सोर्टियम फॉर एज्युकेशनल कम्युनिकेशन आहे, त्याचं फुल फॉर्म लक्षात घ्या. सॅम पिट्रोड म्हणून आपला भारत देशातील एक संगणक तज्ञ, कॉम्प्युटर तज्ञ, सॅम पिट्रोड हेल्प्ड इंडियाज टेलिकम्युनिकेशन पॉलिसी. भारतात जो टेलिकम्युनिकेशन संदर्भात जे कायदा निर्माण करण्यात आला त्यात सॅम पिट्रोडने काम केलेले आहे. ए बाईट इज अ मेड ऑफ 8 बायनरी डिजिट. एका बाईट मध्ये 8 बायनरी डिजिट्स असतात, पूर्ण लक्षात ठेवा. LED चा फुल फॉर्म लाईट एमिटिंग डायोड. छोटे छोटे बल्ब असतात बघा, डायोड. आता ट्रॅफिक सिग्नल मध्ये रेड लेटर, ग्रीन लेटर, जे साऊंड किंवा बोर्ड लिहिताना नावाने लिहितात, LED छोटे छोटे बल्ब असतात. LED, लाईट एमिटिंग डायोड. इलेक्ट्रॉनिक कशाला म्हणतात? इलेक्ट्रॉनिक इज अ टर्म युज्ड टू रेफर टू इक्विपमेंट विच युजेस कॉम्पोनेंट्स लाईक ट्रान्झिस्टर अँड व्हॉल्व्स टू कंट्रोल द करंट. करंट नियंत्रण करण्यासाठी व्हॉल्व्स आणि ट्रान्झिस्टरचा वापर करत असेल तर ते
कशामध्ये येतात तर इलेक्ट्रॉनिकमध्ये. HTTP त्याचं फुल फॉर्म हायपर टेक्स्ट ट्रान्सफर प्रोटोकॉल. NAD नॅशनल अकॅडमिक डिपॉझिटरी फुल फॉर्म लक्षात घ्या. इट इज अ डिजिटल डाटाबेस ऑफ अकॅडमिक अवॉर्ड प्रोव्हाइडेड बाय द गव्हर्नमेंट ऑफ इंडिया. भारत सरकारने अकॅडमिक अवॉर्डचा संग्रह करण्यासाठी नॅशनल अकॅडमिक डिपॉझिटरीचा वापर करीत आहेत. DFDचा फुल फॉर्म डाटा फ्लो डायग्राम. डाटा फ्लो डायग्राम. PCIचा फुल फॉर्म प्रेस काउन्सिल ऑफ इंडिया. प्रेस काउन्सिल ऑफ इंडिया 1979 मध्ये त्याचा स्थापन करण्यात आलेला आहे. CBFC सेंट्रल बोर्ड ऑफ फिल्म सर्टिफिकेट 1952 मध्ये त्याचं स्थापन करण्यात आलेलं आहे. NBA न्यूज ब्रॉडकास्टर असोसिएशन. न्यूज ब्रॉडकास्टर असोसिएशन जे बातम्या देतात, बातम्या देणाऱ्यांच्या संघटना असतो 1949. ASCI ए म्हणजे ॲडव्हर्टायझिंग स्टँडर्ड काउन्सिल ऑफ इंडिया 1985 मध्ये त्याचं स्थापन करण्यात आलेले. TV मध्ये जे जाहिरात येतात त्या जाहिरात ॲडव्हर्टाईजचा परमिशन घेऊनच आपल्याला ॲडव्हर्टाइजमेंट द्यावा लागतात. RAM रँडम ॲक्सेस मेमरी लक्षात ठेवा. धन्यवाद.